तुमच्या कॅन्डिडेटचेर खंय तरी एक ऑब्जेक्शन फायल केल्लें सो कशें कितें रिजल्ट तेजो लागला आनी कितें जालां? ऑब्जेक्शन फायल केल्लें काँग्रेसीन आम आदमी पक्षाच्या कॅन्डिडेटाचेर तें ऑब्जेक्शन रिटर्निंग ऑफिसरान भायर उडयलां आनी नॉमिनेशन आमचें एक्सेप्ट केलां. एक FIR जाल्ली आशिल्ली ती तेंच्यांनी दाखयली बेंगलोराक खंय कर्नाटकान आनी ती आमी आमच्या एफिडेविटान डिस्क्लोज करना म्हणून. आमचो मुद्दो इतलोच आशिल्लो की ती फक्त FIR अजून कोर्टान केस जावना, अजून चार्जशीट जावना, कोर्टान कॉग्नायझन्स घेवना, अजून ताका समन्स येवना. जस्ट एक FIRच्या बेजिसाचेर कोणालें नॉमिनेशन भायर उडोवपाक जायना, कारण फॉर्मान डिस्क्लोज करपाक जाय कायद्या प्रमाणे जे रिप्रेझेंटेशन एक्ट आसा सेक्शन 39 आसा तें सांगता की खंयची केस तुजेर आसा ती तुवें डिस्क्लोज करपाक जाय. आनी आमी ताजेर ज्यो केसी आसात त्यो डिस्क्लोज केल्या. कर्नाटकांतली केस आसा आनी आतां काल जी कितें राजस्थानाची केस सांगल्या ती फक्त FIR, त्यो केसी न्ही कळ्ळें. तेजेर अजून इन्व्हेस्टिगेशन जातलें, तेजे उपरांत चार्जशीट फायल जातली जावपाना हें सुद्दां खबर ना. सो FIR डिस्क्लोज करपाक नाका आनी हेंच आमी आरोप पटोवन दिलें. आमचो रिप्लाय काल आमी 3:30 म्हणल्यार फायल केल्लो आनी आज आरोन आमचो रिप्लाय एक्सेप्ट केला आनी हें डिसिजन दिलां की FIR आसा त्यो दाखोवपाची गरज ना. केस जर तेजेर आशिल्ली आनी कोर्टान कॉग्नायझन्स घेतलेलें जाल्यार मागीर तेणें तें जर डिस्क्लोज करूनाशिल्लें जाल्यार ताजेर कितें प्रॉब्लेम जाता आशिल्लो आनी ह्या खातीर नॉमिनेशन आमचें एक्सेप्ट जालां. ओके, हे जे ग्राउंड तुमी सांगल्या एडवोकेट कार्लोस आसा येदो व्हडलो मनीस, तांकां खबर नाशिल्लें की बाबा हें खंय स्टँड जावपाचें ना कंप्लेन जी दिली ती, ऑर इट इज जस्ट टू हायलाइट कार्लोस बाबाक हांव खूब मानता, खूब सिनियर एडवोकेट, पूण काल तांच्यांनी तें मागीर सांजचें पळय आनी एक स्टेटमेंट केलें. म्हाका खूब वायट दिसलें की ताणें चोर बीन म्हटलो आमच्या कॅन्डिडेटाक. म्हणजे कार्लोस बाब इतली वर्सां जाली प्रॅक्टीस करता, हांव तेंच्याकडून खूब ल्हान कळ्ळें, पूण जो पर्यंत कोणाचेर गुन्यांव कोर्टान प्रूव जायना, सिद्ध जायना, तो पर्यंत तो गुन्यांवगारी न्ही. हे कोर्टाचे प्रिन्सिपल आसा, हे आमच्या कायद्याचे प्रिन्सिपल आसा. आनी कार्लोस बाब फक्त एक FIR जाल्या कोणाचेर म्हणून ताका जर चोर म्हणटा कळ्ळें, ताका प्रूव करता, म्हणजे तो आदोगाद जावन जर जज जावपाक सोदता जाल्यार म्हाका ताजेर खूब वायट दिसता. खूब डेस्पिरेट जाल्या काँग्रेस सध्या आनी आम आदमी पार्टी तांच्याकून फुडें वतली हें तांकां खबर आसा आनी ह्या खातीर ह्या डेस्पिरेशनान असले चिल्लर इशू काँग्रेस घेवन येता अशें म्हाका दिसता आनी सगळ्यांचो टायम वेस्ट करता अशें म्हाका दिसता. ओके, कंप्लेन तेंची भायर उडयलीच एक सायडीच्यान, दुसऱ्या सायडीच्यान तुमचें नॉमिनेशन जें आसा तें एक्सेप्ट जाल्लें आसा. तरी आसतना आतां जस्ट तेणी बायट दिवन गेले म्हणजे एडवोकेट कार्लोस, आनी एक मुद्दो तेणें काडलो की 22 करोड प्लस कितें तरी तें बँकेचे देणे आसा तेय खंय तरी एक ती केस चालू आसा. म्हणजे आरोपाचेर आरोप करीत आहा. आरोपाचेर आरोप करीत रावूनी लोक हे आरोपांक कांय बकीत पडपाना कळ्ळें. आनी आरोन आमचें ऑलरेडी नॉमिनेशन एक्सेप्ट केलां. तांकां जर कितेंय सांगपाचें आशिल्लें जाल्यार काल जेन्ना स्क्रुटिनी आशिल्ली तेन्ना तांकां सांगपाक जाय आशिल्लें. आतां प्रेसा फुड्यान सांगून ताजो कांयच फायदो ना. काल तांच्यांनी सगळें पयलींच सांगपाक जाय आशिल्लें, आतां उलोवन ताजो कांय अर्थ ना. स्क्रुटिनी बद्दल हांव जस्ट एक उलोवंक सोदतां. काल स्क्रुटिनी बद्दल जे क्रोनोलॉजी जाली ती तुमी एडवोकेट कार्लोसाचो स्वताचो स्टेटमेंट आयकून पळयात. ताणें कितें म्हळें, तिगाय जाणांचे नॉमिनेशन्स स्क्रुटिनायज जाले. पयलीं BJPच्या कॅन्डिडेटाचो नॉमिनेशन स्क्रुटिनायज जालो. तेन्ना कितें जालें, काँग्रेस पार्टी ओग्गी बसली, कसलोच ऑब्जेक्शन घेतलो ना. आम आदमी पार्टीन BJPच्या कॅन्डिडेटाचेर ऑब्जेक्शन घेतलो. तो ऑब्जेक्शन घेतकच सुद्दां काँग्रेस पार्टीन आमकां सपोर्ट करूंक ना. काँग्रेस पार्टीन BJPक सपोर्ट केलो. ताज्या मागीर काँग्रेसीचो नॉमिनेशन स्क्रुटिनायज जालो. तेन्ना आम आदमी पार्टीन कांयच तांचेर आरोप केले ना किंवा ऑब्जेक्शन घेतलें ना. BJPनूय तांचेर ऑब्जेक्शन घेतलें ना. जेन्ना आम आदमी पार्टीचो नॉमिनेशन वयर काडलो तेन्ना काँग्रेस पार्टीन आमचेर ऑब्जेक्शन काडलो आनी BJPन काँग्रेसीक सपोर्ट केलो. सो हाजे वयल्यान कितें सिद्ध जाता, कालूच तुमकां सगळ्यांक पिक्चर क्लियर जाता की हो फूल एक सेटींग आशिल्लो स्क्रुटिनीन BJP आनी काँग्रेसीचो आम आदमी पार्टीच्या कॅन्डिडेटाक कसो तरी भायर काडचो म्हणून. कित्याक दोगांयकूय खबर जाल्लें आसा आज फोंड्या बायपोला खातीर एक ट्रायंगुलर कॉन्टेस्ट चल्ल्या आनी जशे जशे दीस वता तशें तशें आम आदमी पार्टीचो गितेश नायक फुडें सरत रावलो. हो दोगांयकूय भंय आशिल्लो. दोगांयनी हो मिली भगत करून काल आमच्या कॅन्डिडेटाक भायर उडोवपाचो प्रयत्न केलो. हांव
जे ॲडव्होकेट कार्लोसान जे स्टेटमेंट्स केले, जसे बाब सुरेलांनी सांगले, ते आम्ही कंडेम करता. द स्टेटमेंट्स ही मेड आर कम्प्लिटली कंडेमनेबल. ताणे आमच्या कॅन्डिडेटाक चोर म्हटलो आणि ताणे अशें म्हटले की तू सगळ्या लोकां मदीं वच आनी सांग आपूण चोर म्हणून. हाव कॅन यू से दॅट? जसे दोतोरान सांगले, एव्हरी पर्सन इज इनोसेंट अंटील प्रूव्हन गिल्टी बाय द कोर्ट. आज राहुल गांधीचेर केस आसा काय ना? इज राहुल गांधी इज ॲडव्होकेट कार्लोस सेइंग दॅट राहुल गांधी इज ऑल्सो चोर? म्हण मरे राहुल गांधी चोर म्हणून. रॉबर्ट वाड्राचेर केसी आसा, म्हण मरे रॉबर्ट वाड्रा चोर म्हणून. कॅन यू से दॅट? हाव डीड यू डेअर टू कॉल आर कॅन्डिडेट अ चोर वेन देर इज नो कोर्ट हॅज कन्विक्टेड हिम? सो हे आम्ही कंडेम करता आणि वी डिमांड an unconditional apology from Advocate Carlos Alvarez Ferreira for making these statements, failing which we will file a defamation case against Advocate Carlos. तू असे म्हणेच कसे? You need to apologize to Gitesh Naik for maligning his reputation, for making false allegations. तुमका जुईज जावपाचे आशा असतली. You may have aspirations to become a judge, Advocate Carlos, and maybe you are well qualified to. पण तुम्ही रस्त्याच्या सायडीक उभे राहून जजमेंटा पास करू नका. डू नॉट पास जजमेंट्स ऑन अस. एक भंडारी समाजाचो एक यंग लिडर जो इलेक्शनाक उबो रावन फोंडे खातीर कितें तरी बरें करूंक सोदता. डू नॉट पास जजमेंट्स अँड ट्राय टू डिफेम हिम अँड स्पॉयल हिज रेप्युटेशन अमंग द पीपल विदाउट एनी एविडन्स. तुम्ही एपॉलोजायज करचेच पडटले, नाजाल्यार तुमचेर आमी डिफेमेशन केस घालतले. सो लास्ट हांव इतलेंच म्हणूंक सोदता की बाब केतन भाटीकार आणि ॲडव्होकेट कार्लोस, तुम्ही मोठे मनीस आसत, तुम्ही एक उच्च घराण्यांचे मनीस आसत, पण काल तुम्ही जे केला ते सामके वाईट केले. एक सामान्य घरांचो भुरगो इलेक्शनाक उबो रावन आपल्या समाजाक, आपल्या शहरा खातीर कितें तरी बरो करपाक प्रयत्न केलो, हो हक्क तुम्ही ताच्या हातांच्यान काडपाचो प्रयत्न केलो. यू ट्रायड टू स्नॅच द रायट ऑफ अ कॉमन मॅन फ्रॉम जस्ट कॉन्टेस्टिंग इलेक्शन्स. अरे तो जिखतलो जाल्यार नोकळो आमी, जिखून मागीर बरें काम करतलो जाल्यार नोकळो आमी, पूण तुमी ताका उबो रावपाक सुद्दां दिना जाले. यू ट्राय टू स्नॅच द जस्ट हिज रायट. सो आमी हे कंडेम करता. आज सगळे फोंडेकारांनी पळयलां हे कसलें राजकारण चल्लां ते फोंड्यान, आनी आज आमकां खात्री आसा की पीपल ऑफ फोंडा वील गिव्ह अ रिप्लाय टू वॉट इज हॅपनिंग. ओके, विदीन व्हेरी शॉर्ट टायम. तुम्ही पळयतात GNH. छुप छुपके छुप 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 छुपके छुप छुपके छुप छुपके छुप छुपके छुप छुपके. अरे आप लोग ऐसे छुप छुप के क्यों खा रहे हो? बीवी तला हुआ खाने नहीं देती. तो बीवी को बोलो पंचामृत के वुडन कोल्ड प्रेस ऑयल से खाना पकाए. नेचुरल प्रोसेस से बने ये सब तेल सेहत के लिए पोषक ही है. कुछ भी खाओ लेकिन हेल्दी खाओ. हेल्दी यानी पंचामृत.